श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. सुखकर पंत भजन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. या चॅनलची सुरुवात आपण परमपूज्य दादासाहेब पंत बाळेकुंद्री यांच्या आशीर्वादपर पदाने केली. त्यानंतर पंत जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर परमपूज्य रंजन पंत बाळेकुंद्री यांच्या पारंपरिक पदाने आपण पंत जन्माष्टमी साजरी केली. त्यानंतर भक्त जनोद्धारा आणि आता आपण एक वेगळं पाऊल पाडतो आहोत की या पंत वाङ्मयावर अभ्यास करणारे अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी अभ्यासू ज्यांनी या पंत वाङ्मयाचा चांगला अभ्यास करून त्याचा बोधपर विवेचन केलेलं आहे असे परमपूज्य आप्पासाहेब दड्डीकर आहेत. आदरणीय आपले बंधू ज्येष्ठ बंधू सुधीर वैद्य आहेत. यांचे आपण बोधपर व्हिडिओ आपण पाठवत आहोत आणि आज आता आपण त्याची सुरुवात करत आहोत की आता आपण एक भक्त जनोद्धारा या पदावर आदरणीय ज्येष्ठ पंतभक्त सर्वांचे लाडके श्री सुधीर वैद्य यांनी केलेलं सुरेख विवेचन आपल्याला पाहायचं आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. दिगंबरं भस्मसुगन्धलेपनं चक्रं त्रिशूलण्डमरुं गदाञ्च पद्मासनस्थं रविसोमनेत्रं दत्तात्रयध्यानमभीष्टसिद्धिदम्. ध्यायेत् श्रीपन्तराजं गुरुवरमतुलं श्यामलं भव्यभालं गंभीरं कुङ्कुमाढ्यं सितशुभवसनं मुक्तकेशं परेशं शान्तं व्याघ्राजिनस्थं करधृतवरसद्बोधदण्डं महान्तं मुक्तारुद्राक्षहारं सरसिजनयनं दिव्यगात्रं पवित्रं. श्री गुरुदेव दत्त. साक्षात भगवान दत्तात्रेय म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या श्रीपंत महाराज बाळेकुंद्री यांच्या भजन संग्रहामधून पद क्रमांक 1463 याचा भावार्थ यथामती पाहणार आहोत. श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचे सद्गुरू बालमुकुंद महाराज आणि बालमुकुंद महाराजांचा अनुग्रह पंत महाराजांना त्यांच्या वयाच्या 20व्या वर्षी मिळाला आणि तिथून पुढं अवधूत संप्रदायाची दीक्षा मिळाली आणि ह्या अवधूत संप्रदायामध्ये भक्तीला प्राधान्य आहे. हा अवधूत संप्रदाय म्हणजे भजन संप्रदाय आहे, भजन पंथ आहे. सद्गुरू भजनाखेरीज परमार्थ साधनास दुसरं काहीही साधन नाही. ज्याला परमार्थ प्राप्तीची ओढ असेल त्यानं सद्गुरूला शरण जावं आणि सद्गुरू भजन करावं असं अवधूत संप्रदायाचं सांगणं आहे. आणि त्याप्रमाणे पंत महाराज स्वतः
भजन करीत असत. लांग कसून पायामध्ये चाळ बांधून अंगभस्मानी माखलेलं आहे. केशरी टिळा शोभतो आहे. गळ्यात रुद्राक्षांच्या माळा आहेत. आणि बसून भजन करणं म्हणजे जात्यावर ओव्या म्हणण्यासारखं आहे असं म्हणत उभ्यानं पंत महाराज भजन करीत असत आणि टिपऱ्या घेऊन नाचत नाचत धुंद फुंद होऊन असं भजन चालत असे. आणि या भजनाची धुंदी, सद्गुरूच्या नामस्मरणाची धुंदी इतकी विलक्षण असायची की देहाचं भान सुटून जात असे. परमपूज्य गोविंदराव काका म्हणजे पंत महाराजांचे पाठसे बंधू, पंत महाराजांच्या संप्रदायामधले जे जे उत्सव साजरे होतात आज, त्या उत्सवांमध्ये जी पदं म्हणावयाची त्यांची निवड या पूजनीय गोविंदराव काकांनी केलेली आहे. आणि अशा पंत जन्माष्टमीच्या, पंत महाराजांची जयंती, श्री बालमुकुंद महाराजांची जयंती, कृष्णाचा जन्म असा जो सगळा तिन्ही मोठे महत्त्वाचे उत्सव जे गोकुळाष्टमीला साजरे होतात, त्या गोकुळाष्टमीच्या उत्सवाकरता निवडलेल्या पदांमध्ये ह्या श्री दत्तप्रेमलहरीमधल्या क्रमांक 1463 भक्तजनोद्धारा या पदाची निवड केलेली आहे. पंत महाराजांचं भजन पाहण्यासारखं असे, ऐकण्यासारखं असे आणि त्यात हरवून जाण्यासारखं असे. परमपूजनीय भाऊसाहेब दड्डीकर आम्हाला नेहमी सांगत असत की अरे, भक्तजनोद्धारा म्हणताना जे पंत महाराजांनी श्री दत्त मंदिर स्थापन केलेलं होतं, पादुका स्थापन करून मंदिर केलेलं होतं, त्या मंदिरामध्ये भक्तजनोद्धारा हे पद म्हणत असताना उंच उडी मारून गिरकी घेऊन टिपऱ्या खेळत हे भजन म्हटलं जात असे. आणि तसं करत असताना एकदा इतकी उंच उडी झाली की वरची तुळई जी आहे त्या तुळईला टाळूचा धक्का लागला किंवा टाळूला ती तुळई लागली, पण देहभान यत्किंचितही नाही. इतक्या जोरात उडी मारलेली की ती तुळई डोक्यावर आपटली, पण भजनातली लय बिघडली नाही, काही नाही. तसंच ह्या पदाच्याच बाबतीतली अक्कोळमधल्या भजनाची आठवण आहे की एक गुरुबंधू भजन करत असताना हे पद बराच काळ चाललेलं होतं. भक्तजनोद्धारा अवधूता, मुक्त मनोहरा अवधूता. भजन संपल्यानंतर बघतात तर सगळं ते खालचा जो जिथं नाचले त्या ठिकाणी लाल लाल रक्ताचं असं धारोळं एका ठिकाणी साचलेलं आहे. तिकडं रक्त इकडं तिकडं पसरलेलं आहे. उड्या मारत मारत भजन झाल्यामुळं ते डाग पडलेले आहेत लाल लाल सगळे पायाचे. आणि भजन झाल्यानंतर लक्षात आलं की पायामध्ये भला मोठा मुळा घुसलेला आहे. मुळा म्हणजे मोठा खिळा, आरपार घुसलेला खिळा. असं असून भजन संपेपर्यंत त्याची दखलही लागली नाही. भजन थांबल्यानंतर, शांत झाल्यानंतर हे जेव्हा लक्षात आलं की इकडं तिकडं रक्त पसरलेलं आहे, तेव्हा काय झालं असावं तर पाहिलं तेव्हा पायामध्ये तो मुळा घुसलेला दिसला. अशा या दोन हकीकती पूजनीय भाऊसाहेबांनी सांगितलेल्या आठवतात. भजनामध्ये कसं धुंद व्हावं, कसं देहभान कसं विसरावं, हे सांगताना त्यांनी आम्हाला ह्या आठवणी सांगितलेल्या होत्या. तर असं हे देहभान विसरायला लावणारं भजन आहे. आता याच्या अंतरंगाच्या कडं वळूया. भक्तजनोद्धारा अवधूता, मुक्त मनोहरा अवधूता ह्या पदामध्ये सद्गुरूला वेगवेगळ्या विशेषणांनी हाका मारलेल्या आहेत फक्त. पण ही जी नावं आहेत, ही जी विशेषणं आहेत,
ही खरोखरच इतकी सुमधुर आहेत की आपलंही मन तिथं मोहून जातं. पहिली हाक मारली आहे ती भक्तजनोद्धारा अवधूता. ह्या अवधूताचा जीवनाचा हेतू काय, या जीवनाचं कार्य काय, एका शब्दात सांगितलं पंत महाराजांनी, भक्तजनांचा उद्धार करणारा. भक्तजनांचा उद्धार म्हणजेच हा अवधूत आहे. हा अवधूत म्हणजे कोण, तर जे जे प्रेमानं त्याच्याशी समरसले, भक्तीनं त्याच्याजवळ गेले, ते ते भक्त जे आहेत, अशांचा जो जनसमुदाय आहे त्यांचा उद्धार क्षणार्धात करणारा असा हा अवधूत आहे. अवधूता याविषयी मागेही आपण बोललेले आहोत. अक्षर, वरेण्य, धूत संसार बंधन, तत्वमस्यादी सिद्धत्व अशी लक्षणं ज्याच्या ठिकाणी प्रकट होतात तो अवधूत. अक्षर म्हणजे शाश्वत आहे, वरेण्य म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे, सगळीकडं व्यापलेला आहे. धूत संसार बंधन, ह्या संसाराला पार त्यानं धुवून टाकलेला आहे. संसार नाहीच आहे, हा केवळ सद्गुरूच असं. आणि तत्वमसी इत्यादी वेदवाक्य महावाक्य ज्याचं वर्णन करतात असा सर्वश्रेष्ठ परब्रह्मतत्व म्हणजे हा अवधूत आहे. भक्तजनोद्धारा अवधूता, मुक्त मनोहरा अवधूता. आणि ज्यांना आत्मज्ञान झालेलं आहे, ज्यांना कर्तेपणाचा लवलेशही उरलेला नाही, जे ह्या पुन्हा जन्म पुन्हा मरण या चक्रातनं ज्यांना सुटका मिळालेली आहे, ते जे मुक्त आहेत, त्या मुक्तांची मन ज्यानं हरण करून घेतलेली आहेत, तो हा अवधूत आहे. भक्तजनोद्धारा अवधूता, मुक्त मनोहरा अवधूता. पुढं उत्तम पुरुषा नित्य उदारा सच्चित सुखसारा अवधूता असं पंत महाराज म्हणतात. उत्तम पुरुषा, पुरुषांमधला उत्तम तर आहेच, पण इथं पुन्हा भगवद्गीतेमधल्या 15व्या पुरुषोत्तम अध्यायात योगाच्या अध्यायातल्या श्लोकाची आठवण येते. क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः. क्षर नाशिवंत आहेत, सगळी भूतं, सगळे प्राणीमात्र आणि सगळी पंचमहाभूतं ही क्षर आहेत. प्राणीमात्रांमध्ये जो चैतन्य रूपानं राहिलेला आहे तो कूटस्थ कोड्यामध्ये असलेल्या असा असल्यामुळं त्याला कूटस्थ म्हटलेलं आहे. तर कूटस्थ चैतन्य रूपानं जो राहिलेला आहे तो अक्षर पुरुष म्हणून ओळखला जातो. आणि जो क्षरही नाही आणि जो अक्षरही नाही, पण या दोन्हींचं जो मूळ कारण आहे असा जो उत्तम पुरुष आहे, यांच्याहून श्रेष्ठ पुरुष आहे, तो उत्तम पुरुष म्हणजे परमात्मा. तर उत्तम पुरुषा, परमात्म्या, उत्तम पुरुषा, नित्य उदारा. तू कसा आहेस? नित्य उदार आहेस. तू कधीहीच कार्पण्य भाव तुझ्यापाशी नाही, कंजूषपणा तुझ्यापाशी नाही. कंजूषपणा म्हणजे काय? मम मम म्हणत, माझं माझं म्हणत जो मर्यादित होऊन राहतो तो कार्पण्य भाव. हा माझा, हा माझा, किंवा हे माझं धन, हे माझं धन, असं करत करत जो कृपणता जी बाळगली जाते ती मीपणामुळं आणि ममतेमुळं. हे मीपण आणि ममता ज्याच्या ठिकाणी बिलकुल नाही, असा जो उदार आहे, तुम्ही जे मागाल ते तो देतो आणि तत्काल देतो असं ज्याचं सामर्थ्य आहे, असा तो नित्य उदार आहे. उत्तम पुरुषा नित्य उदारा सच्चित सुखसारा अवधूता. ह्याचं सार काय आहे अवधूताचं? हा पाहायचा कशामध्ये? तर हा सच्चित आणि सुख या लक्षणांनी पाहायचा आहे. सच्चित सुख लक्षणं ज्याला सापडली एकत्र त्याला सद्गुरू सापडला. सच्चित सुख सारा, ज्या अवधूताचं सारं काही सार ह्या सच्चित सुखामध्ये आलेलं आहे, जो केवळ आनंदमय आहे,
जो केवळ आहे असा आहे, शाश्वत आहे, जो केवळ ज्ञानमय आहे असा चित स्वरूप जो आहे, असा सच्चित सुखांचा जो सार रूप असा जो अवधूत आहे, त्या अवधूता भक्तजनोद्धारा मुक्त मनोहरा अशा हाका एका पाठोपाठ एक पंत महाराज अवधूताला मारतायत. आणि आपणही मारूयात. चंड दुरित दूरा अवधूता, खंडित विकारा अवधूता. चंड भयंकर. दुपारी 12-1 वाजता जसं ऊन लागतं ग्रीष्मामधलं आणि भाजलं जातं, तसं ज्याचं तेज आहे असा चंड. पण तो चंड कशानं? तर दुरित दूरा. चंड असं जे भाजणारं जे दुरित आहे, दुरित म्हणजे वाईट कर्म. दुरितांते तिबिरगावोमध्ये आपण दुरित म्हणतो. दुःखम इतम इतम दुरितम. इथं गेलेलं जे दुःखाकडं नेतं ते दुरित. दुरित म्हणजे सर्वसाधारणपणे पाप असा अर्थ करतात, पण जे दुःखदायक कर्म आहे ते दुरित. आणि ते कसं आहे? चंड असं प्रचंड भासण्यासारखं दुःख देणारं जे दुरित आहे, ते पाप जे आहे ते ज्याच्यापासून दूर आहे किंवा ते जो दूर करतो, चंड दुरित दूरा. असं पाप प्रचंड प्रताप पराकोटीचं पाप असलेलं जरी असलं तरी तो जे दूर करतो, जो दूर करू शकतो, जो दूर करतो आपल्या उदार स्वभावामुळं, असा चंड दुरित दूर तो अवधूत आहे. चंड दुरित दूरा अवधूता, खंडित विकारा अवधूता. ज्यानं सगळ्या विकारांचं खंडन केलेलं आहे. विकार दोन, एक शरीराचे विकार आणि दुसरे मनाचे विकार. अंतःकरणाचे विकार जे आहेत ते काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर म्हणून प्रसिद्ध आहेत. की विषयभोगांची वासना तीव्र होणं म्हणजे काम आहे. त्या तीव्र विषय भोगांच्या कामनेमधून क्रोध निर्माण होतो, मोह निर्माण होतो, मद निर्माण होतो, माज निर्माण होतो, मत्सर निर्माण होतो. हे सगळे 6 जे आहेत षटरिपू म्हणून प्रसिद्ध आहेत. आणि भगवद्गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये ध्यायतो विषयान पुंस संगस्तेषु उपजायते संगात संजायते कामः कामः कामात क्रोधोभिजायते क्रोधात भवति सम्मोहः सम्मोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति. असं बुद्धिनाशाप्रत नेणारे हे 6ही विकार. आणि बुद्धिनाशामुळं माणूस पूर्णच नाश पावतो. अशी त्याच्या विनाशाची प्रक्रियाच भगवद्गीतेमध्ये सांगितलेली आहे. आणि या सगळ्याचं कारण काय आहे? तर विषयभोगांचं ध्यान करणं आणि कामना. एक विकार हा बाकीच्या सगळ्या विकारांना जन्म देतो. आणि असे हे कामक्रोधादी विकार जे आहेत ह्यांना ज्यानं खंडित केलेलं आहे, ज्यानं त्याचे तुकडे तुकडे करून टाकलेत, असा हा अवधूत आहे. आता शरीराचे विकार कोणते? तर अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, क्षीयते, असे हे 6 विकार शरीराला पण आहेत. शरीर आहे, शरीर जन्म घेतं, शरीर वाढतं, शरीरामध्ये फेरफार होतात, शरीर वार्धक्याकडे झुकतं, शरीर नाहीसं होतं. हे सगळे शरीराचे विकार. असे जे विकार म्हणून जे आहेत ते सगळ्या विकारांना ज्यानं खंडित केलेलं आहे, म्हणजे जो केवळ आत्मरूप आहे असा जो अवधूत, त्या अवधूता खंडित विकारा अवधूता अशी हाक मारलेली आहे. पंडित जननुता परम उदारा. पंडित जननुता, पंडा म्हणजे वेदांचा अर्थ करण्याची बुद्धी, ती ज्यांना आहे ते पंडित. पंडित जन, अशा पंडितांचा जो जनसमुदाय आहे, त्या जनसमुदायानं ज्या नुत म्हणजे ज्याची स्तुती केलेली आहे, पंडित जननुता, मोठमोठाले वेदांती असे विद्वान सगळे, अशा अनेक जनांनी ज्याची स्तुती केलेली आहे असा तू अवधूत आहेस. पंडित जननुता,
परम उदारा, तू श्रेष्ठ असा उदार आहेस. मगाशी सांगितलं ते नित्य उदार म्हणून सांगितलं, आता सांगतात परम उदारा, श्रेष्ठ उदार आहेस आणि परमतत्व देणारा उदार आहेस. पंडित जननुता परम उदारा, बोधदंडधरा अवधूता. बोधदंडधरा, बोध जाग करणं, जाणवून देणं. काय जाणवून देणं? आत्मरूप जाणवून देणं. आत्मरूपाचा बोध करणारा दंड ज्यानं धरलेला आहे. राजदंड, धर्मदंड असे अनेक, न्यायदंड असे अनेक दंड आपण पाहतो. दंडाधिकारी. तर दंड शासन करण्याचं साधन. टू पुट इट राईट, म्हणजे जे काही अतिरिक्त होत असेल ते काढून टाकायचं, कमी असेल त्याची भरपाई करायची. अशा तऱ्हेनं, म्हणजे अशासाठी जे वापरलं जातं साधन ते म्हणजे दंड. मग त्याच्यामध्ये शिक्षा करणं वगैरे ह्याही गोष्टी येतात. बक्षिसी देणं ही गोष्ट येते. तर असा बोधाचा दंड ज्यानं धरलेला आहे, हा जो आत्मरूपाचा बोध करणारा दंड ज्यानं धरलेला आहे आणि ह्या तू आत्माच आहेस असा बोध करून जो आम्हाला आमचं शासन करतो, आमचा उद्धार करतो, अशा बोधदंड धरा अवधूता. तू योग धुरंधर आहेस. योगाची धुरा सांभाळणारा. धुरा म्हणजे जबाबदारी. बैलगाडी जुंपतात, त्या बैलगाडीच्या मानेवरती, बैलाच्या मानेवर जू ठेवतात. ते जू म्हणजे धुरा. ही धुरा धरणारा योग धुरंधर. अशा धुरा जे वाहतात त्यांचीही धुरा ज्याच्याकडं आहे असा धुरंधर, असा योगाची धुरा धरलेला, योगाची धुरा धरलेले जे आहेत त्यांनाही ज्यानं धारण केलेलं आहे, त्यांनाही ज्यानं सामर्थ्य दिलेलं आहे, असा तू योग धुरंधर असा अवधूत आहेस. भोग जात विदुरा अवधूता. विषयाच्या भोगापासून जे जन्मलेलं आहे, काय जन्मतं विषयाच्या भोगातून? सुख किंवा दुःख. ह्या सुखदुःखांपासून जो पूर्णपणानं विदूर आहे, सुखदुःखांचा जो विदूर आहे. विदूर असणं म्हणजे एखाद्या गृहस्थाची अर्धांगिनी दिवंगत झाली तर त्याला आपण विदूर म्हणतो. हे ज्याचं शक्तिस्वरूप जे आहे, अर्धांगिनी म्हणजे शक्तिस्वरूप, ही शक्ती ज्याची नाहीशी झालेली आहे असा, म्हणजे भोगजात असलेल्या सुखदुःखांचा जिथं संभवच होत नाही अशा तऱ्हेच्या स्थितीला प्राप्त झालेला जो भोगजातापासूनचा विदूर झालेला आहे असा हा अवधूत आहे. याच्या ठिकाणी सुखदुःखांची वार्ताही नाही. प्रापंचिक सुखदुःख तर तिथं फिरकतही नाहीत. आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक तापही तिथं नाहीत. असा जो झालेला आहे भोग जात विदुरा. विषयांच्या भोगातनं शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे विषय भोगातनं माणूस इष्ट भोग घडला की सुख मिळवतो, अनिष्ट घडला की दुःख मिळवतो. ह्या इष्ट अनिष्टापासून जो विदूर झालेला आहे, जो केवळ स्वरूप मात्र राहिलेला असल्यामुळं त्याला इष्ट काही उरलं नाही, अनिष्टही काही उरलं नाही, असा जो झालेला आहे तो त्याग मंडित अपहत संसारा. त्यागानं जो मंडित झालेला आहे, त्यानं सगळं काही तेन त्यजसी तत्यज, असं जे ज्यानं टाकायचं तो अभिमानही ज्याचा गळून गेलेला आहे असा त्याग मंडित. मंडित शोभलेला, त्यागाने मंडित झालेला किंवा त्यागाने शोभलेला, मूर्तिमंत त्याग असा होऊन राहिलेला असा त्याग मंडित अपहत संसारा. ज्यानं संसार अपहत केलेला आहे. अप दूर, हात मारलेला. संसार दुरूनच ज्यानं मारलेला आहे, ज्याच्यापाशी संसार फिरकतच नाही असा. कारण संसार म्हणजे दुसरं काही नाही, दुःखाचा सागर. पाहता संसार दुःखाचा सागर दत्तात्रया. संसार म्हणजे दुसरं काहीही नाही. संसार म्हणजे
इंद्रिय विषय भोगमग्नता असं परागामध्ये एका ठिकाणी पंत महाराज छान सांगतात. इंद्रिय ज्याची विषयांचा भोग घेण्यामध्ये बुडून गेलेली आहेत, अशा पद्धतीनं जो राहतो आहे तो संसारी माणूस आहे. कारण त्याच्या पाठीशी सुख लागतात, दुःख लागतात. तर असा संसार ज्यानं अपहत केलेला आहे, पुन्हा सुख दुःख नाव तुला भोगायला काय आठवायला सुद्धा मिळणार नाही, असं अवधूताचं स्वरूप आहे. अशा तू अवधूत आहेस, अपहत संसारा. योगी कंठहारा अवधूता. योग्यांचा कंठहार तू आहेस. कंठामध्ये असणारा हार, कंठ म्हणजे गळा, गळ्यामध्ये असलेला हार जसा कंठापासून विलग होत नाही, तसं योग्यांच्या कंठापासून तू कधीही विलग होत नाहीस. असा तू योगी केव्हाही तुला धरून गळ्याशी मिठी मारायला बघतात, असा तू योगी कंठहार आहेस. अवधूता योगी कंठहार आहेस. सत्यज्ञानानंता अवधूता. आता इथे तत्वतः अवधूत कोण आहे हे सांगतात पंत महाराज. आत्तापर्यंत त्याचं कार्य सांगितलं, आता स्वभावतः अवधूत कोण आहे, मुळात तो कसा आहे, त्याचं कॉन्स्टिट्यूशन काय आहे. तर सत्यज्ञानानंता अवधूता. तूच सत्य आहेस, तूच ज्ञान आहेस, तूच अनंत आहेस. तुला मर्यादा नाही, तुला देशमर्यादा नाही, तुला कालमर्यादा नाही, तुला व्यक्तिमर्यादा नाही. असा तू अनंत सचराचर ब्रह्मांडी भरलेला असा सत्य ज्ञान अनंत नित्य परिपूर्ण निर्गुण निराकार असा तू अवधूत आहेस. सत्यज्ञानानंत अवधूता. आणि तू नित्यानंददाता आहेस. तू असा आनंद देतोस की त्या आनंदात कधी फेरफार होत नाही, आणि तो आनंद केव्हाही आहेच अशा तऱ्हेचा आनंद, नित्यानंददाता. तिन्ही अवस्थांमध्ये आनंद देणारा असा माझा प्रकार आहे, असं अशा अर्थात एक श्रींची पत्रेमधल्या एका पत्रामध्ये पंत महाराज वाक्य लिहितात. नित्यानंददाता. तो आरंभीही आनंदमय आहे, मध्यकालीही आनंदमय आहे, अंतकालीही आनंदमय आहे, आणि ह्या तिन्ही अवस्था नसताना देखील तो आनंद स्वरूपच आहे. असा आनंद जो देतो, देणारा नित्यानंद दाता असा तू अवधूत आहेस. अवधूता मिथ्याज्ञानहरा. मिथ्याज्ञानहरा शब्दाची फोड मजेशीर आहे. मिथ्या असलेलं ज्ञान हरण करणारा, जे मी आहे, तू आहेस, तुम्ही आहात, आपण आहोत, हे जग आहे, असं हे जे ज्ञान आहे ना, हे मिथ्या ज्ञान आहे. हे जो नाहीसं करतो, ह्याचं जो हरण करतो तो. आणि मिथ्या अज्ञानहारा पण आहे. जे अज्ञान मिथ्या आहे त्या अज्ञानाचं हरण करणारा मिथ्याज्ञानहारा. शुद्धाद्वैता. तू कसा आहेस अवधूत, तू कसा आहेस अवधूता, तू शुद्ध आहेस आणि अद्वैत आहेस. शुद्ध म्हणजे ज्याच्यात भेसळ नाही, ज्याच्यात मिलाफ नाही कशाचाही, अखंड एक रस असं पूर्ण शुद्ध असं, बावन कशी सोनं जसं आपण म्हणतो की ज्याच्यात हीन कस यत्किंचितही नाही, असं तुझं हे सत्यज्ञानानंत स्वरूप जे आहे हे सगळीकडं शुद्ध असं पसरलेलं, असा एकच एक जिथं द्वैत नाहीच. आणि एकपणा म्हणावा तर एकपणा म्हणायला देखील कोणीही नाही, तुझा तूच जो विलसतो आहेस, असा तू शुद्धाद्वैत अवधूत आहेस. आणि असं म्हणताना साहजिकच मी, तू, तो, ती, ते हे सगळे लोपून जातात, विरघळून जातात. अशा दत्तबोधाचा सविता तू आहेस. दत्तबोधाचा, दत्ताचा बोध, दत्ताला केलेला बोध, दत्त हाच बोध, दृश्याभास रूपी जग, याचा त म्हणजे अधिष्ठान रूपी तळ, असा बोध देणारा. आणि तो बोध कसा आहे, बोध सविता. सविता म्हणजे सूर्य, जो स्वयंप्रकाश असा आहे,
ज्याला दुसऱ्याच्या प्रकाशाची गरज नाही, जो आपला आपण प्रकाशतो असा सविता आहे. आणि जो उगवल्यावरती जो दत्तबोध सविता त्या सूर्याकडं पाहिल्यानंतर अंधार रात्र ह्यांची कल्पना तरी येते का? कल्पना निघून जाते. असा तू दत्तबोध सविता, असा तू अवधूत आहेस. भक्तजनोद्धारा अवधूता, मुक्त मनोहरा अवधूता, उत्तम पुरुषा, नित्य उदारा, सच्चित सुखसारा अवधूता, भक्तजनोद्धारा अवधूता, मुक्त मनोहरा अवधूता. श्री गुरुदेव दत्त. अवधूत.